आष्टी तालुक्यातील साबलखेड येथे गेली कित्येक दिवसांपासून गावात पाणीच येत नसल्यानं महिलांनी चक्क ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढून आम्हाला पाणी उपलब्ध करून द्या अशी मागणी करत आहेत। जर आम्हाला तात्काळ पाणी उपलब्ध करून दिलं नाही तर अहिल्यानगर ते आष्टी रास्ता रोको करू असं महिलांनी प्रतिक्रिया दिली आहे। पाणी मिळत नाही आणि पाणी आमच्या शासनाच्या विहिरीला भरपूर आहे, पण पाणी का विहिरीपर्यंत गावापर्यंत का पोहोच होत नाही हे एक कळत नाही का। मग ती सोडणारा सोडत नाही का मधूनच कुणी वळून घेतंय त्याचं काय आम्हाला नियोजन कळू नाही राहिलं। पण आम्ही पाण्यामुळं इतके त्रस्त येतं, 4 महिने झाले पूर्ण उन्हाळा गेला आहे आमचा त्या पाण्यासाठी। त्याची पाण्याची दखल घ्यावा एवढीच मागणी आहे आमची। आणि लाईट एक बस स्टँड पाहिजे आपल्याला म्हणायचं, सुविधा मागत जगण्यासाठी पाणी आणि रात्रीची लाईट। आमचे मुलं बाळा अभ्यास वाचून तुटायला लागले तर शाळेत त्यांनी कसं सकाळी सरांना काय सांगावं अभ्यास आम्ही काय केला म्हणून अंधारातला। आणि लाईट ह्या 2 मागण्या तर पूर्णच झाल्या पाहिजेत, नाही तर आम्हाला सांगा कुठं जायचं असं, जिथं पाणी असं तिथं जाऊ आम्ही राहायला द्या। नाहीच झालं तर सांगा आम्हाला रस्त्यावरच यावं लागेल, मग नगर जामखेड रोड करतोच बंद। याच्या व्यतिरिक्त तर आम्ही काहीच करू शकत नाही। आता तरणे लोक चालले जाते, कुणी उसावर जाते, कुणी बाहेर गावाला दुटीला जाते, आम्ही वृद्ध वयात काय करायचं आहे गावात। मागच्या वर्षी 64 लाखाची जलजीवन योजना झालेली आहे, त्याच्या मागच्या 50 लाखाच्या दानावरून पाण्याची योजना पाईपलाईन झालेली आहे, तरी गावाला 2 महिन्यापासून पाणी येत नाही। त्यासाठी बायांनी हंडा मोर्चा काढलेला आहे ग्रामपंचायतवरती। अशा गावामध्ये 4 विहिरी आहेत, आज 4 विहिरीवर मोटर आहे, सगळं आहे, पण एकही मोटर पाणी उपसत नाही, एवढं पाणी आहे, तरी बी गावाला 2 ते 3 महिन्यापासून पाण्याची अडचण आहे। तर आहे सगळं आहे, पाणी येत नाही, नेमकं काय होतं याचं हे कोणालाच जातं, हे कोणालाच तपास व्हाय नाही, ग्रामपंचायतला तपास व्हाय ना काय होणार। 2 महिन्यापासून चालले 4 विहिरी फुल आहेत, आत्ता बी पाणी उपसत नाही। आत्ता बी 6 तास मोटर चालते, लाईट 6 तास असते, तरी बी पाणी उपसत नाही आणि पासून गावाला पाणी नाही। सणासुदीला तर नक्कीच बंद असतं पाणी, दिवाळी यामध्ये काही असं महिने असंच चालतं। फक्त काय होतं पावसा दिवस असल्यावर हापशाला याला पाणी असतं, आता हापशे बी बिघडलेले येतं, त्याला बी पाणी नाही होत। आमची मागणी की शासनाने याच्यावर काहीतरी दखल घेऊन पाण्याचं नियोजन करावे, नाहीतर नाही आलं तर आम्ही 8 दिवसामध्ये नगर जामखेड रोड रस्ता रोको करू।